काळजी घ्या। यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज अशी की छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवादी हल्ला झालाय आणि या बाबतीत या हल्ल्यामध्ये 9 जवानांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। 9 जवान यामध्ये शहीद झालेत। मोठी बातमी आणि त्याची छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये माओवादी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 9 जवानांचा मृत्यू झाला। हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याची माहिती। हल्ल्यात शहीदांचा आकडा वाढण्याची भीती। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी या क्षणाला आपल्या बरोबर। महेश, काय माहिती याबद्दल? विशाल, छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे। या भागात एक जॉईंट ऑपरेशन माओवाद्यांच्या विरोधात नारायणपूर जिल्ह्यात राबवण्यात आलं होतं, ज्यामध्ये दंतेवाडा, नारायणपूर, बिजापूर जिल्ह्याचे जवान होते। आणि अभियानानंतर, हे जॉईंट ऑपरेशन नंतर हे जवान परतत असताना माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केल्याची माहिती मिळत आहे। माओवाद्यांनी केलेल्या स्फोटामध्ये वाहनाच्या चिथड्या उडाल्या असून रस्त्याची अवस्था कशी झाली आपण बघू शकतो। यामध्ये वाहन चालकासह 9 जवानांचा जागीच मृत्यू झालेला आहे। अजून काही जखमी जवान आहेत। मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सध्या मात्र या बातमीनं सुरक्षा दलांना माओवाद्यांनी मोठा हादरा दिलाय आपण असं म्हणू शकतो। माओवाद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून जवानांना यश मिळत आहे मोठ्या प्रमाणात। त्यामुळे कुठेतरी माओवाद्यांकडून जवानांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू होते। संपूर्ण दंडकारण्यामध्ये गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, सगळ्याच ठिकाणी माओवाद्यांची कोंडी होत होती। त्यामुळे माओवाद्यांनी आज मोठा डाव साधलेला आहे। नेमकं त्यात अजून किती मृतकांची संख्या वाढलेली आहे आपल्याला स्पष्ट झाले नाही। मात्र प्राथमिक जी माहिती पुढे येत आहे, बस्तरचे आई सुंदरराज यांनी या संदर्भात अधिकृत मान्य केलेलं आहे की 9 जवानांचा मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी अतिरिक्त मदत सध्या पाठवण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला नेमकं किती जवानांना सुरक्षित वाचवण्यात आलेलं, जखमी जवानांना कुठे हलवण्यात आलेलं आहे याची माहिती मिळेल। सध्याची माहिती मात्र ही दुर्दैवी आहे, ज्यामध्ये 9 जवान शहीद झालेले आहे। विशाल, घटनास्थळाचं एक छायाचित्र आपल्या समोर इथं आल्याचं आपण बघतोय। महेश, रस्त्यावरती म्हणजे एका रोडवरती फार मोठा खड्डा पडल्याचा आपण बघतोय। काही भूसुरुंग इथं पेरण्यात आले होते ज्यातनं हा स्फोट झाला। काय माहिती याबद्दल? नक्कीच याच ठिकाणी हा स्फोट झालेला आहे। महत्वाचं म्हणजे माओवाद्यांचं जे सुरुवातीपासूनचं मोठं शस्त्र आहे, भूसुरुंग स्फोटकांचा वापर करतात। एलटीटीनं जे श्रीलंकेत वापरलं होतं त्याच एलटीटी कडून माओवाद्यांना हे भूसुरुंग स्फोटाचं प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि त्याचाच वापर गेल्या 40 वर्षात माओवाद्यांनी दंडकारण्यामध्ये गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, ओरिसा असेल, सगळ्याच ठिकाणी केलेलं आहे। माओवाद्यांचं हे मोठं शस्त्र आहे, ज्यामध्ये काही दिवसापूर्वीच माओवादी पेरून ठेवतात। त्यांना कल्पना असते की सुरक्षा दल त्या ठिकाणून जाणार आहेत आणि त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर माओवादी त्याचा डाव साधतात आणि त्यातूनच माओवाद्याने हा स्फोट केलेला आहे। नेमका भूसुरुंग स्फोटक किती होती किंवा आयईडी पेरण्यात आले होते का, हे आता तपासानंतर स्पष्ट होईल। मात्र ही स्फोटक या ठिकाणी पेरण्यात आले असं स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल। पण या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद झाल्याचं कळतंय। शहीदांचा आकडा वाढण्याची भीती आहे। याबद्दलचा अपडेट आपण घेत राहू आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।